हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रज्ञा आणि आज माझ्यासोबत आहेत माझे लाडके अभिनेते संदीप कुलकर्णी. त्यांचा सत्यशोधक हा चित्रपट लवकरच आपल्या सगळ्यांच्या भेटीस येत आहे आणि त्यानिमित्त आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. ही जेव्हा भूमिका तुम्हाला ऑफर झाली आणि म्हणजे काय फिलिंग्स होती तेव्हा, की आता आपल्याला चित्रपटामध्ये ज्योतिबा साकारायचे आहेत आणि त्यांचा इतिहास म्हणजे जे आत्तापर्यंत आपण वाचलेलं वगैरे आहे ते साकारायची आपल्याला संधी मिळणार आहे, हे ऐकल्यानंतरचं काय फिलिंग होतं? मिक्स्ड फिलिंग्स होत्या. म्हणजे पहिली तर एक्साइटमेंट होतीच ऑब्व्हियसली आणि पण नंतर असं वाटलं की अरे बापरे, हे एवढं मोठा हा सगळा आवाका आपल्याला पेलवणार आहे का वगैरे असं येतोच. आणि ती भीती असायलाच हवी, कारण त्यांनी ती सुरुवात होते की तुम्ही खोलात जाता. आणि सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा माझ्याकडे निलेश जळमकर आले स्क्रिप्ट पहिला व्हर्जन घेऊन आणि मला त्यांनी सांगितलं, तेव्हा मी त्याला विचारलं की मी का तुम्हाला असा डोक्यात आला. तर मग त्यांनी माझा फोटो आणि फुल्यांचा फोटो असा मॉर्फ करून मला आणला होता, दाखवला होता. आणि त्याच्यामध्ये मलाच आश्चर्य वाटलं की अरे, मी एवढा ह्यांच्यासारखा दिसू शकतो. त्याच्यामुळे एक जरा कॉन्फिडन्स आला आणि पॉसिबिलिटी दिसल्या की हो, म्हणजे मी दिसू शकतो. कारण ते फार महत्त्वाचं असतं बायोपिकमध्ये, ती व्यक्ती साधारण त्याच्याजवळ दिसणं. त्याच्यानंतर मग खूप मेकअप ट्रायल्स झाल्या, हे झाल्या, कारण वयाच्या वेगवेगळ्या फेजेस होत्या, अगदी तरुणपणापासून ते त्यांच्या साठीपर्यंत. तर हे सगळं झालं आणि मग असं वाटलं की ओके, हे सगळं आपण म्हणजे मी त्याच्यात छान दिसू शकतो. आणि मग सगळा अभ्यास आणि सगळा रिसर्च आणि सगळंच सुरू झालं आणि ज्याच्यामुळे हे लक्षात आलं की ॲक्टरला जे एक आव्हान लागतं ते ह्याच्यामध्ये आहेच आहे. नॉट ओन्ली ॲज अ रोल, पण तो जो काळ होता किंवा त्यांनी जे केलं होतं, त्यांनी आणि सावित्रीमाईंनी, हे फार मोठा आवाका होता. त्याची खोली खूप होती आणि काय म्हणतो ना, त्यांनी जो पाया रोवला आहे, काय होतं आतापर्यंत खूप वरवरचं आपल्याला माहिती होतं, जे काही इतिहासामध्ये थोडंसं वाचनात आलं होतं किंवा आलं होतं. पण जेव्हा सगळ्या बाजूनी रिसर्च करून जेव्हा आपण आज शिरतो तेव्हा कळतं की अरे बापरे, हे एका अर्थाने दैवतच आहेत आपले. म्हणजे मॅनकाइंड म्हणा किंवा शिक्षण तर आहेच, परत पर्स्पेक्टिव्ज ऑफ लाईफ आणि खऱ्या अर्थाने ज्ञान काय असतं है ना. तर इट इज नॉट अबाउट की आपण काय म्हणतो त्याला, आपण ग्रॅज्युएट होणं किंवा डिग्रीज घेणं किंवा उच्च शिक्षण घेणं, पण खरं शिक्षण म्हणजे काय, हे हा प्रकाश पहिला पडला. आणि मला असं वाटलं हाच लोकांनाही तो पोचवावा आणि तेच त्यांचा तो गाभा आहे त्यांच्या कामाचा, की ज्ञान म्हणजे नक्की काय. आणि तो फार मस्त महत्त्वाचा भाग आहे ह्याच्यामध्ये. आणि मला असं वाटलं मग आता तर हे काळाचीच गरज आहे की हे सगळं लोकांपर्यंत पोचणं, कारण परत इतकं सगळं थोडंसं पॉल्युटेड होत चाललं आहे की वेगवेगळ्या भागातले सगळे काय म्हणतो त्याला, पॉलिटिक्स आणि परत कास्ट पॉलिटिक्स आणि हे ते वगैरे सगळं इतकं परत चालू आहे की अरे, आपण मोठं पिक्चर किंवा ज्याला म्हणतो की एक जिथे प्रोग्रेसिव्ह जो देश असतो किंवा प्रोग्रेसिव्ह काही ज्या घटना असतात त्याच्याकडे आपण जातो आहे का, असा एक प्रश्न पडतो. तर म्हणून हा सिनेमा खूप आत्तासुद्धा खूप गरजेचा आहे लोकांपर्यंत ह्या काळात देखील. ज्योतिबांची भूमिका साकारणं हे जेवढं आव्हानात्मक आहे तेवढी जबाबदारी पण आहे. पण एक अभिनेता म्हणून ज्योतिबा साकारण्याच्या आधी आणि चित्रपट साकारल्यानंतर तुमचा अनुभव काय आहे? ते अधिक समृद्ध करणारं होतं तुम्हाला? नाही, खूपच. म्हणजे मला असं वाटलं आत्तापर्यंत एक चांगला रोल, चांगलं एक कॅरेक्टर केल्याचा अभिमान किंवा स्वाभिमान असतो किंवा एक आनंद असतो किंवा एक समाधान पण असतं. पण हा रोल करताना किंवा ज्या प्रोसेसमध्ये मला खूप आतमध्ये हलल्यासारखं झालं किंवा बदलल्यासारखं झालं किंवा मी म्हटलं तसं पर्स्पेक्टिव्स खूप तयार झाले, व्यापक पर्स्पेक्टिव्स आले की अरे, आयुष्यात आपण काहीतरी आता वेगळं मोठं करायला पाहिजे. म्हणजे नुसतंच काय म्हणतो त्याला, ठीक आहे, हां, वेगळा असायला पाहिजे की काय आपण मागे ठेवून जाऊ शकतो, फुटप्रिंट्स काय आपण थोडं तरी काहीतरी ठेवून जाऊ शकतो का, असे काही प्रश्न खूप आले.
मग काय करावं, काय हे करावं? तर मग माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे जे माध्यम आहे आणि आता जे ग्लोबल माध्यम आहे यूट्यूब, जसं सगळे लोक यूट्यूबवरती आहेत, तर मला असं वाटलं की काहीतरी असं करावं यूट्यूबवरती. आणि म्हणून मी माझा एक पॉडकास्ट सुरू केला ज्याचं नाव आहे बडे आम, हिंदीमध्ये. हिंदीमध्ये एवढ्यासाठी की खूप लोकांपर्यंत ते पोचेल आणि त्याचा हे आहे. तर बडे आम म्हणजे आपल्यासारखी आम लोक, कॉमन माणसं, जे काही ना काहीतरी त्यांच्या एरियामध्ये काहीतरी वेगळं करतायत आणि त्याचा इम्पॅक्ट सोसायटीवर होतो आहे, अशी माणसं मी शोधून काढली. काही माझ्या माहितीतली पण होती, काही रिसर्च केली आणि त्यांचं काम मी आता पॉडकास्टवरती आणतोय, लोकांपर्यंत पोचवायचं काम करतोय. सो माध्यम ज्याचा म्हणतो, ज्याच्या माध्यमातून आपण खूप वर्ष आहोत. आणि यूट्यूब हे इतकं ग्लोबल माध्यम आहे की हे अगदी कुठेही पोचू शकतं, अगदी लोकांच्या हातातच आहे. आणि ह्यातली खूप लोक मराठीच आहेत. म्हणजे सुरुवातीला सगळी मराठीच लोक आहेत जी इतकी विविध वेगवेगळी कामं करत आहेत आणि उत्तम कामं करत आहेत. तर ती कामं आपण ह्या पॉडकास्ट थ्रू आणावी असं मला वाटलं आणि मग मला आनंद होतो ते सगळं करण्यात. सत्यशोधकच्या पहिल्या लुकपासून, म्हणजे फर्स्ट लुक आउट झाला तेव्हापासनं की आता टीजरपर्यंत इतकी उत्सुकता वाढलेली आहे की आता ज्योतिबा हे आपण जे वाचलेले आहे, तर चित्रपटात आम्हाला वेगळं काय काय पाहायला मिळणार आहे? मुळात वेगळं म्हणजे तो काळ, आणि तो काळ एवढ्यासाठी महत्त्वाचा आहे की तो 18व्या शतकातला उत्तरार्ध तो सगळा आहे, ज्याच्यामध्ये बायका बाहेरही पडू शकत नव्हत्या. बायकांचं मत तर नव्हतंच, बायका बोलू शकत नव्हत्या कोणाशी बाहेर. आणि म्हणजे एका अर्थाने खरं असं वाटतं की अरे हे फिक्टिशियस आहे का हे खरं होतं, इतकं ते हे करणार आहे की त्या काळामध्ये किती लोकांना ऑप्रेस किंवा दाबलं गेलं होतं. म्हणजे त्यांना काही प्रश्न विचारायची किंवा त्यांना स्वतः प्रश्न पडायची मुभाच नव्हती. ज्याच्यामुळे फुलेंच्या हे लक्षात आलं की हे असंच जर का राहिलं तर पुढे स्वातंत्र्य जरी मिळालं तरी आपल्याला ते खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य नाहीच आहे, जोपर्यंत इथून वैचारिक ते इथून पहिलं स्वातंत्र्य यायला पाहिजे, लोकांना जाणवायला पाहिजे. मग खऱ्या अर्थाने त्याला म्हणतो आपण आपला देश स्वतंत्र आहे किंवा आपली लोक स्वतंत्र आहेत. तर हे त्यांना जाणवलं आणि म्हणून ते काम त्यांनी जोमाने सुरू केलं. या चित्रपटामध्ये राजश्री मॅडम आहेत आणि अनिकेत सर पण आहेत, तर त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? विशेष म्हणजे दिग्दर्शकांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? कारण त्यांनी ऑलरेडी 2 बायोपिक केलेल्या आहेत, तर त्यांच्यासोबत कामाचा अनुभव कसा होता? नाही, खूप छान. म्हणजे अर्थात एवढ्या वर्षाचा माझा अनुभव किंवा रिसर्च केल्यानंतर आणि बायोपिक्सचं जे काही माझ्या जे परसेप्शन्स आहेत त्याच्यावरती आमचं खूप बोलणं झालं. काही ह्याच्यामध्ये थोडेसे मतं वेगळी होती, तिकडे आमचं एक हे पण झालं. पण हे सगळं सिनेमाच्या चांगल्यासाठी होतं, त्यालाही माहिती होतं. माझं तर तेच होतं, कारण तो कम्प्लीट काय म्हणतो त्याला, मी भारावून गेलो होतो ह्या सगळ्या कामाच्या प्रोसेसमध्ये. त्यामुळे खूप आतून ह्या गोष्टी यायच्या. पण ते चांगल्यासाठी झाल्या आणि काही बदल पण झाले इन द प्रोसेस. त्यामुळे मग आता बघताना असं वाटतं की अरे वा, छान आपण सगळ्या बाजूनी. आणि एका अर्थाने ना त्याला एक थोडासा तो वेगवेगळ्या चॅलेंजेसमुळे लांबल्यामुळे किंवा त्याचा प्रोसेस 3 वर्षाचा असल्यामुळे, जिथून आम्ही सुरुवात केली कोविडच्या सेकंड फेज, मग कोविडचा सेकंड फेज आला, मग थांबावं लागलं, 1 वर्ष गेला मध्ये, मग परत सुरू झालं. असं ते त्याच्यामुळे एक बरं झालं की परत त्याच्यावरती विचार करण्यात आला. माझ्याकडनं पण झाला, दिग्दर्शकाकडनं पण झाला, लेखक दिग्दर्शकाकडनं. त्यामुळे ना त्याच्याकडे रिव्हिजिट परत करायला एक वेळ मिळाला. त्यामुळे एका अर्थाने आपण म्हणतो ना की अरे हॉलिवूडमध्ये गांधी करताना त्यांनी 6 वर्ष घेतली, आपण त्याचं फार, तर इथेही एका अर्थाने 3 वर्ष गेलेली आहेत या सिनेमाला पूर्ण तयार व्हायच्या आधी. त्यामुळे खूप ह्याच्यामध्ये ज्या आधीच्या त्रुटी जाणवल्या त्या परत रिपेअर करता आल्या. असं ते करत तो आता छान, मला असं वाटतं एक समाधानकारक एक प्रॉडक्ट झालं आहे. मला आणखी एक थोडा वेगळा प्रश्न विचारायचा आहे की आम्ही तुम्हाला डोंबिवली फास्टमध्ये पाहिलेलं आहे, टेरिटरीमध्ये पाहिलेलं आहे आणि आता ज्योतिबा करताना, पण साधारणपणे तुम्ही भूमिकांची निवड करताना ही कशी करता? सगळ्यात म्हणजे पहिल्यांदाच म्हणजे माझा जे ट्रेनिंग आहे ते सगळं थिएटरमधलं झालेलं आहे आणि चांगल्या लेखकांची, तेंडुलकरांपासून विजय तेंडुलकर किंवा वेगवेगळ्या मराठीतल्या आणि हिंदीतल्या लेखकांच्या साहित्यावरती किंवा त्यांच्या नाटकांवर मध्ये काम केलेलं आहे.
त्यामुळे एक सवयच लागली की स्क्रिप्ट आणि रायटिंग चांगलं असावं, त्याच्यावरतीच सगळं उभं राहतं. म्हणजे इवन लागूंनी पण अख्खं एक पुस्तक लिहिलं ऑटोबायोग्राफी, त्याचं नाव लमांड म्हटलं आहे, की लमांड म्हणजे तुम्ही फक्त काय म्हणतात, तुम्ही कुली असता, म्हणजे लेखकाने लिहिलेले शब्द तुम्ही पोचवता. ते त्यांनी अगदी ह्यांनी म्हटलं आहे, पण हे खरं आहे एका अर्थाने. कारण लेखक जे लिहितो किंवा तो जे करतो त्याच्यावरती मग आम्ही आमच्या ह्यानी काहीतरी करू शकतो, आमच्या अनुभवानी, आमच्या परसेप्शननी. पण मुळात स्क्रिप्टच वीक असेल तर काहीच पुढे उभं राहू शकत नाही, कितीही चांगला ॲक्टर असला, कितीही असला तरी. त्यामुळे ह्या सगळ्या सिनेमे निवडताना किंवा त्याच्यावरती येताना मी स्क्रिप्टवरती खूप जास्त हे केलेलं आहे. आणि लकीली आता ते माहिती पण आहे लोकांना, की की जोपर्यंत स्क्रिप्ट चांगली नाही तोपर्यंत आपण संदीपकडे ॲप्रोच करू नये किंवा आपण हे करू नये, अशा ह्यानी ते आलेलं आहे. त्यामुळे मग ते काय आपण सिलेक्ट पण तसे करतो. आणि कारण काय असतं की स्पेशली मराठीमध्ये तर एवढा पैसा लागतो, जो काय असेल तो, आणि एफर्ट्स जातात. तर मग आपल्याला माहिती आहे की अरे हे एफर्ट्स कामी तेव्हा लागू शकतात जेव्हा स्क्रिप्ट चांगली असेल किंवा त्याचं परसेप्शन पायात चांगला असला तर वरती इमारत चांगली उभी राहू शकते. अदरवाईज सगळेच एफर्ट्स, सगळाच फायनान्स वाया जातो. त्यामुळेच आम्हाला तुम्ही अगदी दर्जेदार चित्रपटांमध्ये पाहायला मिळता. आता बॅक टू सत्यशोधक शूट करत असताना की असा कुठला प्रसंग आहे की जो मला आजही आठवला तरी अरे अंगावर शहारे येतात, किंवा तुमच्या आठवणीतला एखादा क्षण शूट करताना असा? खरं तर असे खूप आहेत. म्हणजे पण स्पेशली जास्त सावित्री आणि माझे जे सीन्स आहेत ज्योतिबांचे, कारण हे मला जाणवलं. आणि इनफॅक्ट जे निलेशला मी पहिल्यांदाच जेव्हा माझं सगळं रिसर्च झाला, हे झालं, तेव्हा सांगितलं, म्हटलं ह्या एकट्या माणसाची गोष्ट नाही आहे, ही दोघांची गोष्ट आहे. अगदी. तर ते आलंच पाहिजे. आणि ते आलंच पाहिजे ह्याचं कारण एवढंच आहे की त्या काळामध्ये जिथे बायका बाहेर पण पडत नव्हत्या, त्या काळामध्ये ह्या बाईंनी, सावित्रीबाईंनी ज्योतिबांचा त्यांचा साथ दिला. आणि नुसती साथ नाही दिली, त्यांना आतून हे जाणवलं, म्हणजे जसं ज्योतिबांना जाणवलं तसं. कारण ते गेल्यानंतर सुद्धा ती सावित्रीबाईंनी खूप सत्यशोधकचं काम चालू ठेवलं. त्या प्लेगमध्ये गेल्या, प्लेगमध्ये एवढं त्यांनी काम केलं. सो त्या इंडिपेंडेंटली खूप स्वतंत्र होत्या. म्हणजे फुलेंना पण हवं होतं की बायका स्वातंत्र्य त्यांनाही मिळावं, त्यांचे विचार मांडायला त्यांचं हे असावं, किंवा त्यांना जे आयुष्यात पाहिजे ते त्यांनी मिळवलं पाहिजे. हे सावित्रीबाईंपासून त्यांनी सुरू केलं आणि सावित्रीबाईंनी ते केलं. त्यामुळे हे या दोघांचा जो एक रोमॅन्टिसिझम आहे एका अर्थाने, तो आला पाहिजे. तर तो फार महत्त्वाचा आहे. त्या काळामध्ये हे फार कठीण होतं सगळं. त्या सावित्रीबाईंनी पण केवढे ह्युमिलिएशन आणि केवढे अपमान सहन केलेत हे सगळं करायला. तर हे फार महत्त्वाचं होतं. आणि हे आता बऱ्यापैकी छान आलेलं आहे. त्यामुळे मला आत्ताही ते जे सीन्स आहेत ना, ते फार मस्त झालेत. आणि म्हणूनच रायश्रीला, म्हणजे मीच तिचं कास्टिंग आणि हे केलं. कारण एकतर उत्तम नटी, आणि दुसरी गोष्ट ती स्वतः एवढं काम करते. आता तर 30 गाव तिने दत्तक घेतलेत. आणि शाळेचं काम, शौचालयाचं काम, आणि खूप पाण्याचं काम वगैरे इतकं ती करते. आणि किती वर्ष करते, गेले 10 वर्ष. त्यामुळे अशी नटी, कॉम्बिनेशनची नटी फार मिळणं कठीण होतं. दर्जेदार अभिनय आणि त्यात इतकं सोशल वर्क. त्यामुळे तिला काही सांगावंच लागलं नाही, म्हणजे शी वॉज देअर. त्यामुळे ते दोघांची केमिस्ट्री इतकी छान जुळून आली. त्यामुळे ते सीन्स, काही सीन्स फार, आणि स्पेशली उत्तरार्धामधले जे सीन्स आहेत, शेवटचे जेव्हा त्यांचं वय झालं होतं, ते फार अजूनही पाहिलं का अगदी भरून येतं. टीजरमध्ये पण की तुमच्या दोघांची केमिस्ट्री इतकी गोड आणि छान दिसते, म्हणजे ज्योतिबा आणि सावित्रीची, की आम्ही ती पडद्यावर अनुभवायला एक तर खूपच उत्सुक आहोत. आणखी एक शेवटचा प्रश्न, की आता नुकताच भिडेवाडा पाडण्यात आला आणि आता त्याच्यावर स्मारक होणार आहे शासनातर्फे, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? कसं आहे बघा, इतकी वर्ष गेली, त्या भिडेवाड्याकडे लक्ष आत्ता गेले लोकांचं. म्हणजे पुण्यात असून सुद्धा, पुण्यामध्ये सेंट्रल प्लेसला असून सुद्धा आपण कधीच त्याचा, जशी हेच आपल्यामध्ये आणि युरोपियन कल्चरमधला फरक आहे. किंवा तिथे तुम्ही चांगले युरोपमधले पेंटर्स, म्हणजे हे तर सोडा, हे तर मोठे लोक होते ज्योतिबा फुले, पण इवन पेंटर्स, तिथले कलाकार, मग तिथले सोशलिस्ट, ह्या सगळ्यांच्या वास्तू, त्या सगळ्यांच्या जे काय आहे ते त्यांनी नीट सगळे प्रिझर्व केलेले आहेत, त्यांना परत पुनर्जीवित केलेलं आहे. हे आपल्या इथे आत्ता का होतं आहे?
असा प्रश्न पडतोच. तर एका अर्थाने फार छान आहे की ह्या सगळ्या म्हणजे आता बरं वाटतं की चला या निमित्ताने निदान काही ना तरी त्याच्यावरती काहीतरी विचार होतो आहे, त्याच्यावरती परत एक हे होत आहे वास्तू परत त्याच्यावरती आणि एक मोठी आठवण आहे ती. आणि ह्याच वर्षी सिनेमा पण येतोय. हो, तर अगदी ते सगळं आता त्याच छान म्हणजे ओघानं आल्यासारखं ओघानं झालंय ते. आल्यासारखं झालंय. ते मे बी परत ती वेळ आली असेल हे सगळं पुनर्जीवित करण्याची. पुनर्जीवित करण्याची. सर, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि आता सत्यशोधकसाठी आम्ही खूप एक्सायटेड आहोत की आम्हाला सावित्री आणि ज्योतिबा यांचा प्रवास पडद्यावर पाहायला मिळणार आणि त्यात तुम्ही असणार. म्हणजे ती पर्वणीच असेल आमच्यासाठी. आणि थोडक्यात मग की या काळामध्ये असा एक चित्रपट येणं की जो समाजाला आणि सगळ्यांनाच मेसेज देणारा असेल. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या चित्रपटांसाठी. Thank you. थँक्यू.